तर ओम साईराम पब्लिक, मी तुमचा लाडका प्रणव. आज काय सकाळी उठलं मग काय साईभाऊंची केळी उतरायला गेलो होतो. मग काय केळी उतरून झाली, आपल्याकडूनच स्वागत झालं होतं. मग काय साईबाबा शाळेत आलो होतो, तनिषला घ्यायचं होतं. मग काय आलो आता मस्तपैकी शाळेत आलो, आता वॉचमॅनकडे जाऊ म्हणलं. आज कार्यक्रम होता, आज शाळेत गेलो नव्हतं कारण बसच आली नव्हती आपली. मग काय म्हणलं चला मस्त दांडी पडून गेली. आता आलो वॉचमॅनला डोकं लावू म्हणलं थोडं. ते म्हणे रजिस्टर कर. मग काय आलो शाळेत आलो, सगळे पोरं बसले होते मस्त, ग्राउंडवर लई गर्दी होती. चला मग काय आता आलो मस्तपैकी शाळेत. आपण का आता लिफ्ट नेतो बरं का वरती. शाळा तर इतकी भारी बांधलेली ना, तिसऱ्यांदी शाळेच्या आत आलो बरं का. पण लिफ्ट काय खाली येईनच, कवाच्या धरून उभा होतं बरं का. अजून परत बटणं दाबा आली होती, 6व्या फ्लोअरवर आली होती लिफ्ट. आता येत होती हळूहळू. मग काय तनिषला घेतलं आलो. आता काय कॉमेट घेऊन येलो होतो मस्त. मग काय कॉमेट लावली कार्यक्रमात. आलो आता कार्यक्रमात सगळे मित्र येईल होते. सगळ्या मित्रांमध्ये येऊन उभा राहिलो आता. सगळ्यांना दाढी मिशा होते, मी चक्क त्यांच्यात असं होतं की मी दाढी मिशा नाही, कारण ते सगळे मोठे होते. काही काका होते त्याच्यात, काही भाऊ होते. मी एकटाच लहान होतो, जाऊ दे तरी ते मला सांभाळून घेते बरं का. मग काय आपण आता मजाक मस्ती चालू होती त्यांच्याबरोबर थोडीफार. फक्त त्यांच्यात एक साईच असं आहे का त्याला दाढी नाही. आणि एक पोऱ्याने तर पुरी दाढी काढून टाकली होती, प्रीतमबरनी तर पुरी दाढीच काढून टाकली होती. आता हसून होती, इतका डोकं लावित होता. मग काय रात्री घरी आलो, ओम दादाबरोबर गेलो होतो, दोघं मस्त 2 गाड्या घेऊन गेलो होतो. घरी आलो तर मस्त आता तो गाडी वळवित होता, मी तर पहिलीच गाडी वळून घेतली, त्याला काय गाडी वळवता येईना लवकर.